सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, भोकरदन, जाफराबाद तसंच सोलापूरच्या काही मोजक्या भागांमध्ये आणि पुणे जुन्नर पट्ट्यातले अहिल्यानगरातले पावसाचे व्हिडिओ मला आजच यायला सुरुवात झाली। अजिंठा लेणी परिसर असेल, काही आणखीन बऱ्याचशा भागातले हिंगोली सेनगावचे पण 4-5 जणांचे व्हिडिओ आलेत की पाऊस चालू झालाय म्हणून। मित्रांनो, बीड जिल्ह्यातले सुद्धा काही दक्षिण भागातले जसे की आपण म्हणता येईल लोहारा खुर्द साईड वगैरे या भागातले देखील काही ठिकाणचे व्हिडिओ पावसाचे आलेत। आणि विशेष विनंती अशी आहे की आजची ही तुरळक ठिकाणी पावसाची तारीख होती, पण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून अहिल्यानगर असू द्या, खानदेश असू द्या, जळगावला तर खूपच चांगला पाणी आहे। उद्या जळगावसह अनेक भागांमध्ये तो पाऊस वाढणार आहे। धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, इकडे पुणे, श्रीगोंदा, संगमनेर, अहिल्यानगर, अंबड, घनसावंगी, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर, धाराशिव, परळी, नांदेड सह विदर्भ बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाला सुरुवात होते। आणि डिप्रेशन नाही, लो प्रेशर नाही, पाऊस कसा येईल हे उद्या तुम्हाला समजेल। आणि आज सुद्धा काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। फक्त जो काही मराठवाड्याचा पट्टा आहे या भागातच आभाळ नाही, म्हणजे अंबड, घनसावंगी वगैरे वगैरे भाग आहेत नांदेडपर्यंत, हिंगोलीच्याही दक्षिण भागापर्यंत, पण नांदेडला आभाळ काही ठिकाणी आहे। तर पावसाचा जो काही प्रभाव आहे मी तुम्हाला नेहमी बोलण्यातून जो आधार दिलाय त्या पद्धतीने निसर्गाने माझ्या बोलण्याला साथ देत पावसाची देखील धार ओतलेली आहे। काही ठिकाणी जरी परिस्थिती चिंताजनक जरी असली ती दिवस पलटणार आहे, पण एक मात्र खात्रीशीर सांगेल आणि त्याचं चित्र उद्या तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रात 15 दिवसाचा बखार नाहीये। याच 15 दिवसामध्ये जे आजच्या तारखेपर्यंत वातावरण नव्हतं ते वातावरण हे 15 दिवस महाराष्ट्रात आगमन करणार आहे। एवढंच काय, तर उद्या वातावरणाचा जो काही प्रभाव असेल तो एक लो प्रेशर सारखाच वाटू लागेल। सकाळपासून आभाळ, दुपारनंतर पाऊस, काही ठिकाणी सकाळी थोडे, काही ठिकाणी दुपारनंतर, तर काही ठिकाणी संध्याकाळी पाणी आहे। परभणी जिल्ह्याला आज भकास वातावरण आहे, उद्या झकास वातावरण आहे। अशी प्रणाली महाराष्ट्रात येत्या 24 तासामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परवा सांगितले की 48 तासात कुठे मोठे पावसाला सुरुवात होईल आणि ती झाली सुद्धा आहे। भोकरदन, जाफराबादचे देखील व्हिडिओ आलेत। पण ही जी काही पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये ही तुमच्या सध्या सुकत असलेल्या मालांना जीवदान देणारी आहे। त्या मालाबरोबर तुमचं काळीजही सुकलेलं आहे त्याला देखील दिलासा मिळणार आहे। आणि आणखीन सांगतोय की आज सध्या मी पाहतोय सॅटेलाइट वरती पावसाचा अंदाज तुम्हाला मागेच दिलाय, पण बीड जिल्ह्याच्या काही माजसुंबा पट्ट्यामध्ये, नांदूरघाट पट्ट्यामध्ये, वळवणीच्या दक्षिण भागाकडे, परळी वैजनाथच्या पश्चिम भागाकडे आभाळ आताच आलंय। तिथे थेंब तुटतील किंवा पाऊसही पडतील आजच्या 10 तारखेला, पण उद्यापासून चित्र हे पूर्णपणे बदलून जाईल। तर मग उद्या तुम्हाला मी सांगतोय कुठल्या कुठल्या भागात जास्त आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना पिकांना दिलासा चांगला पाऊस असणार आहे हे देखील लक्षात घ्या। मुंबईसह कोकणात जोर वाढतोय, पण त्याचा परिणाम पाऊस कमी आहे असं नाहीये। अहिल्यानगरच्या संगमनेर, शिर्डी, श्रीगोंदा, जुन्नर पट्टे, पुणे पट्टा, सोलापूर, सांगली, तुळजापूर, पंढरपूर पट्टा आणि सोलापूर बरोबर लातूर, परभणी, बीड जिल्ह्यांमध्ये उद्या चांगली दमदार तर काही ठिकाणी जोरदार अशी एंट्री होणार आहे। परभणीला आज भकास, जालन्याला आज भकास, या भागांना भकास, तिथे उद्या झकास वातावरण आहे। कमेंट पण शेतकऱ्यांचे तसे येतात। परभणी, नांदेड, हिंगोलीच्या सर्व तालुक्यामध्ये पाणी आहे। यवतमाळ जिल्ह्याला उद्यापासून सुद्धा पाणी सुरुवात करतंय। चंद्रपूर जिल्ह्याची 3 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी वड्याच्या पाण्याची अपेक्षाही पूर्ण होऊ शकते अशी पद्धत आहे, पण 15 तारखेपर्यंत यांना वेटिंग घ्यावं लागेल। अकोला, अमरावतीसह मलकापूर पट्टे, चिखली, खामगाव, मेहकर, लोणार परिसर, कारंजा, लाड परिसर, वाशिम जिल्ह्याचे सर्व तालुके उद्या दमदार ते काही ठिकाणी चांगला अशी शक्यता आहे। मालेगावसह नाशिक जिल्ह्यात उद्या एंट्री येवला वगैरे भागात जास्त आहे। ज्यांना जास्त झालाय त्यांना खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। अंबड, घनसावंगी ते पैठण बरोबर गंगापूर सह शिर्डी मार्गे येणारा हा वातावरणाचा परिणाम पर्जन्य छायेच्या रडारवरती असलेल्या गावांना पिकांपुरता किंवा चांगला पडेल, तर ज्यांना चांगलाच पडतोय अशांना जास्त पडण्याची शक्यता उद्याची आहे। पावसाचा जोर, वाऱ्याचा जोर सोबत जास्त आहे। पडायला लागला जोरदार तो पुढे पण ढकलेल, पण तो ढकलेपर्यंत पाऊस बरा झालेला असेल। आणि अपेक्षा विहिरीच्या पाण्याची मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही, मागच्याही सांगितले नाही, पण महाराष्ट्रात जो खंड सांगितला होता
त्या खंडाला उत्तर देण्यासाठी उद्यापासून ते 15 तारखेपर्यंत वातावरण आहे. वातावरणातल्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 11ला ज्यांना झाला नाही असा अर्थ तुम्ही सुट्टाल असं नाही. मी तुम्हाला 4 दिवसाची याच्यामध्ये लाईन तयार करून दिली की जे 11ला आणि जे 15ला यामध्ये महाराष्ट्रातले सगळे भाग होतील असा चांगला पाऊस आहे. उद्या धुळ्याच्या उत्तर दक्षिण पूर्व या भागात जोर जास्त असेल. धुळ्यामध्ये जिथे जास्त पाणी झालं आहे तिथे आणखीन बरसेल, कारण की गरमीच्या लेवलची आणि मल्टिपल कनेक्शनची इथे साथ मिळते. गुजरात मार्गे जे लो प्रेशर येऊन विजलंय त्या विजलेल्या लो प्रेशरमधनंच बाष्प निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये वाढतोय. उद्या अकोल्यासह नागपूर चंद्रपूरचं चित्र पालटते आणि महाराष्ट्रात 4ही विभागामध्ये एक चांगला अपेक्षित असा पाणी पाहायला मिळतोय. बाकी तुमच्या कमेंट मला दिसत आहेत. श्रीरामपूरला उद्यापासून सुरुवात होते. परभणीमध्ये उद्याच. साक्री सुद्धा उद्याच आहे. नांदगाव नाशिक इथे उद्या कमी किंवा काही ठिकाणी जास्त असं आहे, पण 4 दिवसामध्ये तुम्हाला आणखीन भाग येईल. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीमध्ये आज काही 1-2 ठिकाणी झालाय. उद्या बरी सुरुवात आहे. पिकांना दिलासा आहे तर काही ठिकाणी जोर चांगला असेल. जालना गेवराई पट्टे सुद्धा उद्या आहेत आणि सांगितलंय 11 पासून 15 पर्यंत सगळ्यांना आहे. बरं आता हे झालं. 15-16 पुढे कसं राहील? 16 तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भात पाणी राहील फक्त 16 पासून पुढे. ह्या 4-5 दिवसात सगळ्यांना आहे. भिवंडी कोकण किनारपट्टी पण आहे. मधल्या भागामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे तो कमी पडेल, पण खालचे जे काही भाग आहे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागांना जास्त पाणी 16ला आहे, 17ला हे आहे. 18 तारखेला परत छत्रपती संभाजीनगर, धुळे वगैरे भागांना पाणी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्याची दिवस उजळू द्या आणि संध्याकाळपर्यंत पहा आणि येणाऱ्या 22 तारखेपर्यंत पाऊस नाही सांगितलेला त्या काळातला पाऊस पहा. महाराष्ट्राचं चित्र कसं बदललेलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मोठा पाऊस कधी? 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. जरी माझा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला किंवा नाही पोहोचला, परतीच्या पावसामध्ये ज्या भागांना विहिरीला पाणी येते त्या भागांना तेव्हाच पाणी येणार आहे. ती परतीचा प्रवास 12 सप्टेंबरच्या आसपास सुरू होणार आहे. हे तुम्हाला त्या दिवशी सांगितले, आठवड्यापूर्वी सांगितले आणि 15 दिवसापूर्वी सांगितले. हे जे ऑगस्ट महिन्याचा इंड आहे, ऑगस्ट महिन्याचे हे जे काही पुढचे पाऊस आहे ते देखील मोठे आहेत. सांगली, सोलापूर सारख्या ठिकाणी कमजोर परिस्थिती असलेल्या भागामध्ये थोडंफार परसभर अर्धा परस पाणी येईल असे मोठे पाऊस सुद्धा या शेवटच्या आठवड्यात आहे. ह्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा आणि चांगल्या पद्धतीचा जोरदार पाऊस सुद्धा या काळात होईल, पण काहींना दिलासा आणि काहींना चांगला असे आहे. सध्या आंबेगावचे व्हिडिओ येतात मला की चांगला पाऊस चालू आहे म्हणून. शिंदखेडराजाला पाऊस झाला म्हणून मेहते सरांचा देखील मेसेज आहे. नांदेडला उद्या सागर पाटील, लातूरला पण उद्याच, वाशिमला उद्या सुरुवात होते आदी पाटील. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचं नाव घ्या. दादा 3दा नाव घेतलंय व्हिडिओमध्ये आल्यापासून, तुम्ही उशीर आला असाल. पाऊस उद्यापासून सुरुवात होते. तुम्हाला टायमिंग सांगा झालं तर 4-5 वाजतील किंवा लवकर येईल. अहमदपूर, लोहा, कंधार, नांदेड, माहूरगड परिसर, ठीक आहे, पालम, पूर्णा हे देखील आहेत. उद्याच्या लाईव्हमध्ये भेटूयात. जे नवीन असतील त्यांनी, ज्यांना पटला असेल अंदाज त्यांनी फॉलो करा, अनुभव असेल तर. बाकी ठीक आहे. सेलू, परभणी, परतूर सुद्धा आहे, मंठा सुद्धा आहे. बदनापूरला उद्या सुरुवात होईल चांगली. आज आजूबाजूने चाललाय तुमच्या. अकोटला उद्याच पाणी दादा. बीडला आज जो माझोसुंबा साईट आहे नागरगोजे सर त्या साईटला चालू झालाय काही ठिकाणी, पण उद्या जोर चांगला आहे. वाऱ्यामुळे काही ठिकाणी मागे पुढे होईल, पण 15 तारखेच्या आतमध्ये 11 पासून सुरुवात जी होते तुम्हाला ती लक्षात येऊन जाईल. जय शिवराय, धन्यवाद.